दिव्याच्या भूतकाळाने 32 वर्षानंतरही तिची साथ सोडली नाही. माझ्या मुलाचे लग्न दिव्याच्या मुलीशी करावे की नाही हे मला समजत नव्हतं. तिची कहाणी जाणून तिला संधी देणे योग्य नव्हतं का? आज आमच्या लग्नाचा 30वा वाढदिवस होता. माझा मुलगा रजत ही बंगलोरवरून सेलिब्रेशनसाठी आला होता. त्याने बेंगळुरूमध्ये काम करायला सुरुवात करून 2 वर्ष झाली आहेत. त्याचे लग्न झालेले नव्हते. आम्ही पती पत्नीचे असे मत होते की योग्य मुलगी मिळाली तर आम्ही त्याचे लग्न करू. गेल्या वर्षी रजतपेक्षा 2 वर्षांनी लहान असलेली मुलगी शामली हिचे लग्न झाले होते. विवाह योग्य वेळी झाला पाहिजे असं आमचं मत होतं. शामली MSc करत होती तेव्हा तिला चांगली स्थळे आली. तेव्हा शामली लग्नाला तयार नव्हती. तिला तिचं करिअर घडवायचं होतं. मी समजावलं, पुढच्या वर्षी तुझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईल. नोकरी करायची असेल तर चांगल्या शाळेत जा. काहीशा अनिच्छेने तिने होकार दिला. आज ती एका नामांकित शाळेत शिकवत आहे आणि स्वतःच्या कामावर खुश आहे. या कार्यक्रमासाठी मी काही खास लोकांनाच आमंत्रित केलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या एका चुलत बहिणीने एका नात्याचा उल्लेख केला. एक मुलगी आहे. मुलगी बँगलोरमध्ये काम करते. तिने कानपूरमधून BTech केलं आहे. ती म्हणाली, ऐकून छान वाटलं. रजतही तिथेच स्थायिक झाला होता. दोघांनी एकत्र काम केलं तर घरचा आर्थिक बहार सहज पेलता येईल. बहिणीने मोबाईलद्वारे मुलीचा फोटो दाखवला. मुलगी सुंदर होती. कार्यक्रमाच्या गोंधळातून बाहेर पडल्यावर मी संधी साधली आणि एके दिवशी माझ्या चुलत बहिणीशी संपर्क साधला. मुलीसाठी मुलीची आई सर्वस्व आहे म्हणजे या जगात मुलीचं तिचं स्वतःची फक्त आईच आहे, बाकीचा परिवार नाही. हे ऐकून मला वाईट वाटलं. काय झालं तिच्या बाबांना? मी प्रश्न केला. अरे तुला वाटतं तसं नाही, तिच्या आईचा घटस्फोट झालाय. हे ऐकून माझी निराशा झाली. त्यातून सावरल्यावर मी तिला विचारले, तू मुलीच्या आईला किती दिवसांपासून ओळखतेस? तिच्याशी तुमचा काय संबंध? मुलीची आई माझ्या शेजारी राहते. माझी चांगली ओळख आहे त्यांच्याशी. ती खूप मनमिळावू स्त्री आहे. ती इथल्या एका खाजगी बँकेत काम करते. बाकी सर्व ठीक होतं, पण तिच्या आईचा घटस्फोट झालेला मला आवडला नाही. मी माझ्या भावना माझ्या बहिणीकडे व्यक्त केल्या. ताई, काळ बदलत चालला आहे. तिचं तिच्या नवऱ्याशी नसेल पटलं म्हणून वेगळी झाली असेल. रोज गुदमरून जगण्यापेक्षा वेगळं होणं चांगलं नाही का? बहिणीने मला जमिनीवरील वास्तवाची माहिती दिली. असं असलं तरी अशा कुटुंबाचा सहवास आपल्याला चालेल का? लोक काय विचार करतील? मी म्हणाले. कोणी काही बोलणार नाही. कुणाकडे वेळ आहे? सर्वार्थाने तू स्वतःला संतुष्ट करण्यासाठी मुलीच्या आईशी बोलू शकतेस. जेव्हा तू समाधानी असशील तेव्हाच या नात्याचा विचार करा. फक्त घटस्फोटामुळे नाते नाकारणे योग्य आहे असं मला वाटत नाही. बहिणीने तिचं म्हणणं अगदी स्पष्टपणे संपवलं. एकीकडे मुलीच्या शिक्षणाची आणि चांगल्या नोकरीची अपेक्षा होती तर दुसरीकडे तिच्या घरच्यांना नाना प्रकारच्या काळजी होती. शेवटी मी माझे पती राजन यांना हा प्रकार सांगितला. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तुला जसं वाटतं तसं असल्याची आवश्यकता नाही. घटस्फोट घेण्याचा अर्थ स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेण्याचा होत नाही. असे अनेक पुरुष आहेत ज्यांच्या नजरेत स्त्रीला महत्त्व नाही. त्यांना आपलं जगणं स्वतःच्या मार्गाने आवडतं. दारू पिणं, व्यभिचार करणं, मारहाण करणं ही सर्व कामे ते त्यांच्या बायकांसोबत करतात. बहुतेक स्त्रिया हे त्यांचे नशीब म्हणून स्वीकारतात, तर काहींसाठी घटस्फोट हा एकमेव पर्याय आहे. राजन काही चुकीचे बोलला नाही. एक दिवस मी मुलीच्या आईला फोन केला. त्या मला भेटायला आल्या. त्यांचा चेहरा मला का ओळखीचा वाटला ते कळत नाही. कदाचित मी त्यांना लखनौमध्ये कुठंतरी पाहिलं असेल. तिने तिचे नाव दिव्या सांगितले. मला तिच्या पतीबद्दल जाणून घ्यायचं होतं. तेव्हा ती म्हणाली, तो एक व्यापारी आहे. त्याच्याबद्दल अधिक काही सांगणे मला योग्य वाटत नाही. पण तुमचे काही प्रश्न असतील तर मी त्याची उत्तरे नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही कुठे राहता? तुमच्या आई वडिलांचे घर कुठं आहे? तुमचं सासर कुठे होतं? हो, मी बनारसची रहिवाशी आहे. माझा माजी नवराही तिथेच राहतो.
आता मला पूर्ण खात्री झाली होती की ही तीच स्त्री आहे जिचा मी विचार करत होते. तरीही माझ्या समाधानासाठी तिला सर्व असं विचारणं मला योग्य वाटलं नाही. जोपर्यंत लग्नावर सर्वांचं एकमत होत नाही तोपर्यंत दिव्याचा भूतकाळात खोदणं योग्य होणार नाही. ते त्यांच्या मुलीला भेटायला येतात का? माझ्या या प्रश्नावर ती जड अंतकरणाने म्हणाली, नाही. मी आश्चर्यचकित झाले. तो कोणता बाप आहे जो आपल्या मुलीवर प्रेम करत नाही? चहा पिऊन झाल्यावर मी म्हणाले, मला तुमची मुलगी आवडते. लग्नाबद्दल मी माझ्या नवऱ्याशी आणि मुलाशी बोलेन. त्यांच्या संमतीशिवाय मला कोणताही निर्णय घ्यायला आवडणार नाही. ती आनंदी झाली. तो गेल्यानंतर मी त्या 32 वर्ष जुन्या घटनेचा विचार करू लागले, जी माझ्यासमोर पुन्हा जिवंत झाली. बनारसमध्ये मी भाडेकरू म्हणून राहत होते. तेव्हा मी साधारण 22 वर्षाची असेन. माझ्या मते दिव्या ही याच परिसरात होती. तेव्हा माझे लग्न झालं नव्हतं आणि माझ्या लग्नाची चर्चा सुरू होती. एके दिवशी मी माझ्या घराच्या एका बाजूला असलेल्या नळातून पाणी भरत होते. तेवढ्यात एक सुंदर स्त्री चटकन अंगणात आली. ती घाबरली आणि तिने छताच्या पायऱ्यांकडे जाण्याचा मार्ग विचारला. मी तिच्याकडे एक नजर टाकली, मग पायऱ्यांकडे इशारा केला. ती जवळजवळ धावतच पायऱ्या चढली. नंतर ती गायब झाली. नंतर असं समोर आलं की ती शेजारच्या दुसऱ्या घराच्या छतावर उतरली. नंतर पायऱ्या उतरून अंगणातून बाहेर पडली. तिच्या जाण्यानंतर तिच्याबद्दलच्या चर्चेला जोर आला. हे दृश्य पाहणाऱ्या भाडेकरूंसाठी कुतूहलाचा विषय ठरला. मलाही त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती कोण आहे? ती कुठून आली? पळून जाण्याचे कारण काय होतं? खरं तर आम्ही राहत होतो ते घर खूप मोठं होतं. घराच्या मधोमध अंगण होतं. उरलेल्या भाडेकरूंमध्ये अंगण हा एक सामान्य मार्ग होता, ज्यातून आम्ही सर्वजण बाहेर किंवा गच्चीवर जात असू. प्रत्येकाच्या घराचा वरांडा अंगणात यायचा. ज्या घराला फक्त एकच दार अंगणात जोडलं होतं. ज्या घरातून ती बाई अंगणात आली त्या खोलीत राहणाऱ्या एकमेव भाडेकरूशी आम्हा सर्वांचा काहीच संबंध नव्हता. घराच्या पुढच्या भागातून तो ये जा करत असे. इतर भाडेकरू मागच्या भागातून ये जा करत असत. काही लोक घराबाहेर आवाज करत होते. माझी आई बाहेर आली आणि घराच्या समोरच्या मुख्य भागाकडे गेली. तेथे परिसरातील अनेक लोक जमा झाले होते. परिसरातील काही प्रभावशाली लोक घरमालकाला शिवीगाळ करत होते. ते घरात राहणाऱ्या भाडेकरूला घराबाहेर काढण्यासाठी दबाव टाकत होते. लोकांना समजलं की त्यांच्यासोबत एक पुरुषही उभा होता, जो पळून गेलेल्या महिलेचा नवरा होता. अर्ध्या तासाने आई आली. मग तिने आम्हा सगळ्यांना सांगू लागली. ती म्हणू लागली, हा भाडेकरू पळून गेलेल्या महिलेचा प्रियकर होता. ही महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी इथं आली होती. दरम्यान तिच्या पतीला ही खबर मिळताच तो तिचा पाठलाग करून इथपर्यंत पोहोचला. आता मला संपूर्ण प्रकरण समजलं. ती स्त्री खरोखरच सुंदर होती, जिच्या सौंदर्याची चर्चा काही दिवसांपासून परिसरात होती. त्यानंतर हे प्रकरण मिटलं. वर्षभरानंतर मी लग्न केलं आणि तो प्रसंग कायमचा विसरलो. मग हीच ती स्त्री आहे का? काळानुसार चेहऱ्यावर बदल होतात. त्यामुळे दिव्या हीच स्त्री आहे असं म्हणणं थोडं गाईचंच ठरेल. मग दिव्या ती बाई नाही हे कसं कळणार? दिव्या ही स्त्री असल्याचं सिद्ध झालं तर लग्नाचा प्रश्नच उद्भवणार नाही. दरम्यान रजतने त्या मुलीला भेटल्याची माहिती दिली. तिचं नाव नम्रता आहे. आमची चांगली चर्चा झाली. जेव्हा मी तिला सांगितलं की माझी आई तुझ्या आईला ओळखते तेव्हा ती खुश झाली. आम्ही दोघेही ऑफिसमधून निघालो. त्यानंतर आम्ही कॉफीही घेतली एका रेस्टॉरंटमध्ये. नम्रता खूप सुंदर मुलगी आहे. सुंदर या शब्दाने मला पेच प्रसंगात टाकले. रजतने नम्रताशी लग्न करण्याचा हट्ट केला तर मी काय करणार? घटस्फोटापर्यंत ठीक होतं, पण चारित्र्याचं काय होणार? मला स्वतःबद्दल वाईट वाटू लागलं की या प्रकरणात घाई का झाली. ना तिने रजतला त्या मुलीचा फोटो आणि पत्ता सांगितला असता, ना त्याने एका पाऊल पुढे टाकले असते. मी राजनला सांगितल्यावर तो मोठ्या दिलासाने म्हणाला, याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. रजत असं काही करणार नाही. हो, तू मुलीच्या आईला फोन करून तुझी शंका वाटल्यास दूर करू शकतेस. माझ्या म्हणण्यानुसार यात काहीही अनुचित होणार नाही. आईचं करिअर चांगलं आहे. तिनं आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले.
हे सगळं केवळ चांगल्या संस्कारामुळे शक्य आहे. राजनचं म्हणणं मला आवडलं. संधी पाहून तिने दिव्याला पुन्हा फोन केला. मला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती मिळेल का? सुरुवातीला तिने थोडेसे आडेवाडे घेतले, मग होकार दिला. तुझ्याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत, त्या सोडवायला हव्यात. सर्व स्पष्ट असेल तर या नात्याला माझा आक्षेप नाही. हो, विचारा. मलाही हेच आवडेल की कोणतीही कसर आणि शंका राहू नये, ज्यासाठी आपल्या दोघांना पश्चाताप करावा लागेल. मी त्या प्रसंगाचा उल्लेख केला. काही क्षणांसाठी ती कुठेतरी हरवली. ती सावरली तेव्हा तिच्या डोळ्यांचे दोन्ही कोपरे ओले झाले होते. एक स्त्री असल्याने मीही भावूक झाले. कालांतराने माझा भूतकाळही गाडला जाईल असं वाटलं, पण तसं झालं नाही. तुमच्या रूपाने तो पुन्हा जिवंत झाला. हे खरं आहे की मी तीच दुर्दैवी स्त्री आहे जिला तुम्ही ओळखता. तो माझा प्रियकर होता, पण लग्नानंतरही मी त्याला भेटायचे हे खरं नव्हतं. त्या दिवशी मी त्याला भेटण्याचं एकमेव कारण म्हणजे त्याने आमच्या एकत्र क्षणांची काही छायाचित्र घेतली होती, जी मी परत मिळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्याने मला रिक्षातून एकटी जाताना कसं पाहिलं ते मला कळलं नाही. माझ्या पाठोपाठ ते तिथं पोचले. त्यानंतर काय झालं ते तुम्हाला माहीत आहे. ती पुढं म्हणाली, आम्ही नवरा बायको लग्नाच्या 2 वर्ष एकत्र होतो. नम्रता त्यांची मुलगी होती, पण त्यांनी तिला कधीच स्वीकारलं नाही. ही माझी मुलगी नाही असे तो वारंवार सांगत होता. शेवटी त्याच्या सवयीमध्ये काहीच बदल होत नसताना एक दिवशी मी वैतागून म्हणाले, बाईनं प्रेम करणं गुन्हा आहे का? तुम्हीही लग्नाआधी प्रेम केलं असेल ना? तुमचं प्रेम क्षम्य आहे, तर माझं प्रेम व्याभिचार आहे. फक्त मी एक स्त्री आहे म्हणून? तुझ्यामुळे आजही मी सामाजिक लाजेपासून मुक्त होऊ शकलो नाही. समाजापासून काहीही लपलेलं नाही. लग्नानंतरही तू तुझ्या प्रियकराला भेटत राहिल्याचे सगळ्यांना कळून चुकलं आहे. माझे पती म्हणाले, त्याला तुम्ही जबाबदार आहात. तुमचं मन मोकळं असतं तर मग मला त्याच्याकडून फोटो काढायची काय गरज होती? एकत्र फोटो काढणं ही एक सामान्य गोष्ट आहे. मुलगा आणि मुलगी एकत्र शिकत आहेत. जर त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली तर त्यांचे एकत्र फोटो असणं गैर नाही. पण नाही, तुमच्याबद्दल माझ्या मनात भीती होती. म्हणूनच मी त्याच्याकडे गेले. तुम्हाला वाटलं की मी त्याला नेहमी भेटत आहे. तुम्ही आत काय करत आहात हे कोण पाहत आहे? जरी मला हवं असलं तरी मी तो क्षण विसरू शकत नाही, माझा नवरा म्हणाला. त्याचा इलाज काय? घटस्फोट हा त्याचा निर्णय होता. मी देखील हा एक चांगला निर्णय मानला. तेव्हापासून आजपर्यंत मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. दुसऱ्या लग्नाचाही विचार मनात नाही आला का? मला ते का वाटलं नाही माहीत नाही. मला वाटलं मला एक चांगली मुलगी आहे. मी तिला माझ्या आयुष्याचं ध्येय बनवीन. मी तिला चांगलं संगोपन आणि शिक्षण देईन. मी कोणता चुकीचा मार्ग निवडला होता का? मी फक्त प्रेमात पडले होते, पण ज्याचे काही कारणामुळे लग्नात रूपांतर होऊ शकलं नाही. यात चुकीचं काय आहे? ज्याच्यावर प्रेम केलं आहे त्याच्याशी लग्न करणं आवश्यक नाही. माझी चूक होती. मी त्याच्याशी संपर्क साधला आणि आमच्या भूतकाळाबद्दल विचारलं, जे माझ्या नवऱ्याच्या संशयाचे कारण बनले. यासाठी मी माझ्या पतीला दोष देणार नाही, परंतु माझ्यात आत्मविश्वास कमी आहे. मी त्याच्याकडे गेले नसते तर काय झाले असते? जे होईल ते पाहून घेतले असते जेव्हाचे तेव्हा. उद्या जर माझ्या पतीला माझ्या प्रियकराबद्दल कळले की मी त्याच्यावर प्रेम करते तर मी धैर्याने हो म्हणाले असते. आणि हो, माझ्या मुलीला माहीत नाही असं समजू नका. मी तिला सर्व काही सांगितलं आहे. मी काळाचे उच्च आणि नीच देखील समजावून सांगितलं आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती असं काहीही करणार नाही की ज्यासाठी तिला नंतर पश्चाताप होईल. तिला माझ्याबद्दल कुठलाही न्यूनगंड नाहीये. दिव्यच्या बोलण्याने मला ती एक निष्पाप स्त्री असल्याचा भास झाला. ती उठली आणि निघून जाऊ लागली. मी तिला दारापर्यंत सोडलं. हे सगळं बोलून आणि ऐकूनही तिच्या अंगावर अपराधीपणाची सुरकुती नव्हती. चेहरा मलूल नव्हता. मला ते आवडलं. 1 महिना झाला. मी या लग्नाचा विचार सोडूनच दिला होता. एके दिवशी रजतचा कॉल आला. आई, मला नम्रता आवडते. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून मला खूप धक्का बसला. त्यावेळी ती काही बोलली नाही.
पण रात्री राजन ऑफिसमधून आला तेव्हा रजतला नम्रता आवडल्याबद्दल उल्लेख केला. काय प्रॉब्लेम आहे मग? मुलगी उच्च शिक्षित आहे, ती चांगली नोकरी करत आहे, मला तिच्यात काहीही चूक दिसत नाही. मी तिच्या आईचा भूतकाळ पचवू शकत नाहीये. भूतकाळाचा विचार करून काय साध्य होणार आहे? वर्तमानात जगायचं आहे. वर्तमान म्हणतं की त्या मुलीची काहीच चूक नाही. तिची आई चारित्र्यहीन असती तर तिने दुसरं लग्न केलं असतं, पण नाही, तिने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आपल्या तरुणपणाचा त्याग केला. यापेक्षा मोठा त्याग असू शकत नाही. राजन यांचा युक्तिवाद योग्य होता. याचा अर्थ तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? अत्याधिक शोधाचा काळ गेला. आजची मुलं त्यांच्या आर्थिक भविष्याचा जास्त विचार करतात. रजतने त्याचे आर्थिक भविष्य पाहिले असेल, तिचा भूतकाळ नाही. आजची मुलं भावनेच्या आहारी जात नाहीत. मुलीनेही असाच विचार केला असेल. अशा मुलांसमोर आपण कुठे उभे आहोत? उद्या मुलगा आणि सून यांना आपण निरुपयोगी आहोत असे वाटल्यास काय होईल? तुला याचा विचार कशामुळे आला? मी चुकीचा विचार करत नाहीये. आजकालची मुलं भावनेने वाहून जात नाहीत असं म्हणणारे तुम्हीच आहात ना. त्यांना भावना असतील ना, आम्हाला ते विचारतील, असं म्हणत मी निराशेच्या गर्तेत बुडाले. त्याची काळजी करू नकोस, उद्या कोणास ठाऊक आहे. आणि हो, रजत समोर दीपाचा भूतकाळ कधीच सांगू नकोस. मी पण मनाशी ठरवलं की हे होणारच. काहीतरी विचार करून राजन हे बोलला असावा. मुलाच्या आनंदातच आपला आनंद आहे म्हणून मी दिव्याला फोन केला. ती धावत आली. मी लग्नाला संमती जाहीर करताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. माझा हात हातात घेत ती म्हणाली, माझ्या मुलीचा हात पकडून तुम्ही मला एका मोठ्या चिंतेतून वाचवलंस. माझी नम्रता इथे सुखी राहील यावर मला पूर्ण विश्वास आहे. मी दिव्याला मिठी मारली.